सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मिरर द क्रिएटर ऑफ लाईफ या अद्वितीय पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी मी इथे उपस्थित असणाऱ्या ऑनलाईन सगळे जे आपले मित्रपरिवार, आप्तेष्ट, नातेवाईक आणि सर्व जे लाईव्ह आहेत आणि जे इथे प्रेझेंट आहेत सर्वांचं स्वागत करत आहे. मी भूषण तारक. आजच्या या अनोख्या अशा पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. सागर बिरे गेले काही वर्षांपासून या पुस्तकांवर काम करत आहेत. एक एक पान, एक एक ओळ त्याची खूप महत्त्वाची आहे, एक एक शब्द खूप महत्त्वाचे आहेत. तर मी सागरजींना इंट्रोड्यूस करतो. सागरजी, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटते. हा प्रवास खूप दिवसापासून चालू झालेला आणि जवळपास याला 7-8 महिन्याचा हा प्रवास होता पुस्तकाचा. फ्रॉम रायटिंग टू पब्लिशिंग या प्रवासामध्ये भरपूर काही मला स्वतःला पण काही शिकायला मिळालं आणि तो प्रवास मी खूप एन्जॉय करत होतो. पुस्तक लिहिताना एक वेगळा अनुभव येत होता, एक वेगळी एक क्रिएटिव्हिटी येत होती आणि शब्दांमधून एक वेगळीच एक कंटेंट तयार होत होतं. सो तो जो प्रवास होता त्या प्रवासामध्ये मी स्वतः पण खूप एक आनंद घेत होतो. धन्यवाद. तर मित्र 2 मिनिटं. तर ॲक्च्युली ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये सागरजींनी त्यांच्या पुस्तकातून एक जे नाव त्यांनी जे समर्पक नाव पुस्तकाला दिलेलं आहे, द मिरर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ. म्हणजे काय, एक आरसा आहे जो तुम्हाला तुमचं प्रतिबिंब त्यात तुम्हाला दाखवतं आणि तुम्ही तुमच्या जे पैलू आहेत, जीवनाच्या प्रवासामध्ये येणारे अनुभव आहेत, जे वाईट असतील चांगले असतील, त्याच्यातून स्वतःला कसं बघायचं आणि स्वतःला कसं डेव्हलप करायचं, त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींना त्यांनी एक अनप्रतिकूल परिस्थितीमध्ये पण चांगल्या पॉझिटिव्ह थिंकिंगने बघून त्याचा उपयोग जीवनामध्ये कसं करून आयुष्यात कसं पुढे जायचं आणि त्याच्यातून त्या अडचणीतून त्यांनी मार्ग काढला. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय छान पद्धतीने पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. तर मला आपण एक क्वेश्चन आन्सर सेशन घेऊया छोटासा सागरजींबरोबर. तर सागरजी, मला एक तुम्ही सांगा की ही जी आयडिया आहे की आपल्याला एक पुस्तक लिहायचं आहे आणि हे असं पुस्तक लिहायचं, हे कधी तुमच्या मनामध्ये आलं? ॲक्च्युली लहानपणापासूनच अशी एक इच्छा होती की काहीतरी होईल तेवढी मदत आपण इतरांसाठी केली पाहिजेत आणि मला इतरांना मदत करायला आवडतं आणि मला असे व्यक्ती पण आवडतात की स्वतःबरोबर इतरांना पण काही शाब्दिक रूपात म्हणा किंवा कुठल्याही आणखी स्वरूपात म्हणा मदत करणारे व्यक्ती मला आवडतंय. सो मला पण असं वाटलंय की मग मी काय करू शकतो. तर मी खूप काही एक्सपिरियन्स घेतला जीवनामध्ये, खूप काही अनुभव घेतले. माझ्या जीवनाचा जो काही अनुभव होता, जे एक्सपिरियन्स होते आणि जे काही इव्हेंट्स होते, त्यामध्ये मग माझ्याकडे पण असा एक संचय तयार झाला आणि मला असं वाटलं की त्यामध्ये आपण इतरांना काहीतरी देऊ शकतो शब्दाद्वारे, ज्यामध्ये की एक सकारात्मकता लहर निर्माण होईल समाजामध्ये. तर मी असं ठरवलं की मी एक पुस्तक लिहू शकतो. कधी कधी आपण बघितलं असेल की कुणाचे 4 शब्द पण आपल्याला खूप प्रेरणादायी ठरत असतं. म्हणजे एखाद्या वेळेस माणूस कधी कुठल्या अडचणीत असतो आणि कोणाशी तो शेअर करतो आणि शेअर करताना मग तसं तुम्ही म्हणाल, अरे ठीक आहे ना, चालतंय, होते, म्हणजे मी आहे ना, काय प्रॉब्लेम असेल तर मला सांग, आपण करू काहीतरी. म्हणजे प्रॅक्टिकली तो व्यक्ती काही अशी हेल्प करत नसतो, पण एक शाब्दिक त्याला आधार देत असतो. पुस्तकांमध्ये असे 35,000 ते 40,000 शब्द असतं, जे की आपल्याला जगायला आणि ऊर्जा देत असतं, सकारात्मक ऊर्जा देत असतं आणि ते जीवनाला कुठे पण आपल्याला कामी येतं. म्हणजे माणूस कुठल्याही परिस्थितीत असो, पुस्तके आपल्याला भरपूर काही शिकवतं. सकारात्मकतेने भरून असलेलं एक माइंडसेट आपल्याला तयार करून देतो. त्यामध्येच अशाच भरपूर काही गोष्टी मी त्यामध्ये कव्हर केल्या आहेत आणि मला असं वाटलं की मग आपण एक पुस्तक लिहू शकतो आणि लिहिलंय, ते इतरांपर्यंत पोहोचावं. नक्कीच या पुस्तकांमधून वाचकांना एक उत्स्फूर्त आनंद मिळेल आणि भरपूर काही गोष्टी मी अशा कव्हर केल्या आहेत. एक वेगळं त्यामध्ये कंटेंट पण आहे की ते वाचताना ते आवडेल त्यांना. की एज्युकेशन रिलेटेड आहे, जसं की एक रिअल एज्युकेशन आणि जे समाजामध्ये आज आवश्यक असलेले एज्युकेशन काय आहे,
ते मी त्यामध्ये तो डिफरन्स आहे आणि ते घ्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो की मी स्वतः अनुभव घेतले. भरपूर असे मी मुलं मुली बघितले आहेत की ग्रॅज्युएट झाले आहेत, पण पोस्ट ग्रॅज्युएट झाले आहेत, पण काही त्यांना अजून पण असं नैराश्यात असतं. ते म्हणजे जीवनामध्ये काय करायचं अजून माहिती नसतं आपल्याला. मला हेच म्हणायचं की आपण 15 ते 20 वर्ष शिक्षण घेऊनही जर आपल्याला आपण नैराश्य असतो किंवा अ, आपल्याला अडचण येत असतं लाईफमध्ये, तर ते कुठंतरी एज्युकेशन आहे, ते एक वेगळं एज्युकेशन आहे, जे आपण दुसरं पण एज्युकेशन घ्यायला पाहिजे. ते थोडंसं मी त्यामध्ये कव्हर केलं आहे. भरपूर सगळ्या गोष्टी आहे जीवनाला कसल्या पद्धतीने आपण जगतो. जसं तुम्ही इंट्रोडक्शन करताना म्हटलंय की मिरर, स ते जो आपला मिरर आहेत. आता काही लोकांनी मला प्रश्न विचारला की पुस्तकाचं नाव मिररच काय आहे आणि मिरर द क्रिएटर ऑफ लाईफ काय आहे, ही कन्सेप्ट काय आहे. सो मिरर मीन्स आरसा. आपलं जे जे काही छाया प्रतिबिंब आहे ते आपल्याला त्या आरशामध्ये दिसतं आणि तो एक क्रिएटर आहे. क्रिएटर मीन्स निर्माता आहे. जसे आपल्याला भरपूर काही मदत करणारे असतात, तसा एक आरसा पण आपल्याला स्वतःला पण मदत करत असतो. तो एक असा आरसा असतो की आपलं जे काही प्रतिबिंब आहे ते ॲज इट इज जसंच पारदर्शक तुम्हाला ते दाखवतं आणि त्याच्यामधून भरपूर काही आपण गोष्टी शिकतो. सकारात्मकतेने जर बघितलं आपण त्या आरशामध्ये, तर भरपूर काही गोष्टी आपण स्वतःच निर्माण करू शकतो आणि ते सहज पॉसिबल असतं. ते कसं करायचं मी थोडंसं त्या पुस्तकामध्ये माझ्या पद्धतीने मी ते मांडलेलं आहे की इतरांना त्याचा निश्चितच फायदा होईल. क्या बात आहे. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की पुस्तक हा खरा मित्र असतो आणि ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या जर काही लोकांना तुम्ही शेअर केल्या तर त्यांच्या आयुष्यामध्ये काही फरक जाणवू शकतो. पण तुम्ही पर्सनली जर प्रत्येकाला सांगतो म्हटलं तर तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. पण हेच पुस्तक म्हणून जेव्हा तुम्ही माध्यम घेता तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. जास्तीत जास्त लोकांच्या जीवनामध्ये तुम्ही चेंजेस घडून आणू शकता. तर सागरजींनी एक असाच एक प्रयत्न केला, एक शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्या या प्रवासामध्ये पहिल्या स्टेपपासून आत्तापर्यंत लॉन्चिंग होण्यापर्यंत आम्ही खूप साऱ्या गोष्टी पाहत आलो आहे, किती अडचणी आल्या आहेत आणि शेवटी हे जे पुस्तक आहे ते पूर्णत्वाला आलेलं आहे. आमच्या सर्वांना खूप आनंद आहे तुम्ही ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये जॉईन झालेला आहात आणि त्याच्याबद्दलही आम्हाला खूप आनंद होत आहे. आजच्या आपल्या बरोबर आहेत डोबे साहेब आहेत, प्रवीणजी असतील, विलास बिरे साहेब असतील. Actually ते माझे काका आहेत ओके, आणि माझे ते गुरु पण आहेत. क्या बात आहे. तर जसं त्यांनी शब्द काढला की गुरु आहेत. आजचा दिवस खूप छान आहे, 21 जुलै आणि गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. त्यामुळे आज आम्ही ह्या पुस्तकाचं लॉन्चिंग करायचं ठरवलेलं. तर तुम्हाला काहीतरी बोलायचं सांगा. थँक्यू. सो आजचा दिवस खूप स्पेशल आहे, खूप खास असा दिवस आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आयुष्यामध्ये प्रवास करीत असताना भरपूर लोकांचा आपल्याला सहयोग लाभलेला असतं. भरपूर लोकांची मदत आपल्याला, मार्गदर्शन, ज्ञान कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तरी आपल्याला ते मिळत असतं. आणि आजचा दिवस निवडण्यामागचं तेच उद्देश आहे की मला सुद्धा माझ्या इथपर्यंतच्या प्रवासात मला मदत करणाऱ्यांचे जे काही माझे गुरुवर्य आहेत, माझे गुरु आहेत, माझे मेंटर्स आहेत, माझे सर्वप्रथम आई वडील असतील, माझे शिक्षक वर्ग असतील, माझे मित्रपरिवार, छोटे मोठे सर्वच, प्रत्येकाकडनं आपण काही ना काही शिकतो. आता बसलेले आहेत भूषणजी तारक, हे सुद्धा माझे गुरु आहे आणि आज गुरूंचा बर्थडे पण आहे आणि आज द्विगणित म्हणजे असा एक दिवस आहे. पुस्तक लॉन्च, गुरुपौर्णिमा, साक्षात गुरु इथे बसलेले एक गुरूंपैकी. सो एक आनंद होतोय. सो सांगण्याचं तात्पर्य हेच की भरपूर प्रवास करीत असताना, म्हणजे जीवनाचा प्रवास करीत असताना आपण भरपूर लोकांकडनं शिकत असतो. मार्गदर्शन आपल्याला लागलं असतं गुरूंचं, त्याची कुठंतरी आठवण व्हावी आणि मला सुद्धा जाणीव राहावी की माझ्या पण इथपर्यंतच्या प्रवासात, पुस्तकाचा प्रवास असो किंवा जीवनाचा प्रवास असो, मला पण काही लोकांचं मार्गदर्शन इथे लाभलेलं आहे आणि ते माझ्या स्मरणात राहावं म्हणून मी आज तो दिवस निवडलेला आहे गुरुपौर्णिमेचा. तर सागरजी, मला एक विचारायला आवडेल, जसं तुम्ही म्हणताय की तुमचं जे पुस्तक आहे मिरर द क्रिएटर ऑफ लाईफ हे खूप साऱ्या लोकांना मदत करणारं आहे, खूप साऱ्या लोकांना दिशा देणारं आहे, जे आपले युवक आहेत त्यांना एक दिशा देणार आहे, बरोबर? तर मला एक असं विचारायचं आहे की तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे पुस्तकं वाचले असतील, त्यापैकी असे कुठले 2-3 पुस्तकांचे टायटल्स तुम्हाला सांगायला आवडेल की ते पुस्तक तुम्हाला खूप आवडलेत आणि त्याच्यातून तुम्ही त्या गोष्टी शिकल्यात, तुमच्या आयुष्यामध्ये त्या वापरल्यात आणि मग तुम्हाला त्याचा फायदा झाला? सो सर्वप्रथम मला आवडेल की म्हणजे सांगायला आवडेल की थिंक अँड ग्रो रिच.
मीन्स तुम्ही जसा विचार करता त्यानुसार तुम्ही बनू शकता. माझ्या पुस्तकाचा पण कन्सेप्ट आहे मिरर द क्रिएटर ऑफ लाईफ. तुम्ही स्वतःला आरशामध्ये जसं बघताय तसं तुम्ही ते रिफ्लेक्शन होणार, तुम्ही ते तसं आत्मसात कराल आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करणार. सेकंड आहेत मिरॅकल मॉर्निंग, द मिरॅकल मॉर्निंग. हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. हे पण तुम्हाला जगायला असं मदत करते. पहाटेची जी सकाळ आहे त्या सकाळचा जो काही अनुभव असतो तो प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे. माझ्या पुस्तकामध्ये मी पण एक छोटासा पाठ त्यामध्ये मेन्शन केला आहे. पहाटेचा चमत्कार काय असतो, की सकाळ सकाळनी भरलेली म्हणजे पॉझिटिव्हिटीनी भरलेली ती एक सकाळ असतं. सृष्टीची निर्मिती त्यावेळेस होत असते, सपोज 4 वाजता ब्रह्ममुहूर्त त्याला म्हणतो. तर सकाळी उठून आपण बाहेर जेव्हा जातो तो एक सकारात्मक एन्व्हायरमेंट तयार होतो. तो पशुपक्ष्यांचा आवाज, प्राणी, ते वाऱ्यांचं डोलणे, सृष्टीची ती निर्मिती आणि त्या सर्वांमध्ये आपण जेव्हा तिथे जातो ते एक सकारात्मकता आपल्या स्वतःमध्ये एक रुजू होतो आणि पॉझिटिव्हिटी तयार होतो, की दिवसभराच्या म्हणजे ऊर्जा एक तयार होतो, एनर्जी तयार होतो काम करायला. सो भरपूर अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं तिथे मांडलेलं आहेत आणि खूप चांगलं पुस्तक आहे ते. एक आहे फायनान्शियल वर रिच डॅड पुअर डॅड. पैसा आणि पैशाला कसं मॅनेज करायचं, पैशांमुळे पैसा कसं हाताळायचा, हे सगळं त्यामध्ये मॅनेज केलं. क्या बात आहे. खूप छान वाटलं ॲक्च्युली. म्हणजे खरं म्हणजे लेखक व्हायच्या आधी वाचक चांगला असला पाहिजे आणि तुम्ही ती सुरुवात केली वाचनापासून आणि सध्या आता तुम्ही लेखक म्हणून तुमचं नाव पुस्तकावर आलेलं आहे. तुमच्या पुस्तकाच्या खाली लेखक सागर बिरे म्हणून लिहून आलेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला हा ज्यावेळेस प्रिंटिंग झाल्यानंतर पहिलं पुस्तक तुमच्या हाती आलं तर तो अनुभव किंवा तो जो कसा होता तुमचा? म्हणजे आपल्याकडे आज खूप सारे लोक, आपले नातेवाईक, मित्रपरिवार, तुमचे ओळखीतले लोक इथे आहेत आजच्या कार्यक्रमाला. मित्रांनो, आजचा कार्यक्रम हा खरं म्हणजे मोठा करू शकलो असतो आपण, पण पाऊस आहे, सगळे लोक इथे जमतील नाही जमतील माहीत नव्हतं. हा आपला पारिवारिक एक छोटासा प्रोग्राम आपण असं म्हणू शकतो आणि आपल्या लोकांना मला म्हणजे सांगायला आवडेल की तुमचा जो अनुभव होतो तो पहिली प्रिंट हातात घेतल्यानंतर कसा होता तो सगळ्यांना तुम्ही सांगा. नक्कीच सर. हा अनुभव जो आहे आणि हा जो आनंद आहे मी शब्दांद्वारे तर असं सांगू शकत नाही, पण तो जो आनंद होता एक आंतरिक वेगळाच आनंद निर्माण झाला होता स्वतःमध्ये. जेव्हा फर्स्ट टाइम मला सॅम्पल पुस्तक मिळालं प्रिंटर्सकडनं, ते हातात घेतलं मी आणि ते बघितलंय. सो तो जो आनंद होता तो एक वेगळ्याच लेवलवर आनंद होता. कांड एक्सप्रेस की आय थिंक मी तुम्हाला फोन करून शेअर पण केलं होतं की सर माझ्या हातात पुस्तक आलं आणि आज मला खूप आनंद होतोय की माझं स्वतःचं लिहिलेलं पुस्तक मला मिळतंय. आणि जेव्हा आपण दुसऱ्या म्हणजे रफ पेजवर लिहितो आणि ते प्रिंटेड होऊन कव्हर होऊन जेव्हा आपल्याकडे पुस्तक येतं तो एक वेगळाच आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो आणि एक स्वतःला प्राऊड फील एक मुवमेंट वाटतो की पुस्तक लिहिलं. आणि पुस्तकांमध्ये सांगायचं झालं तर हे फक्त फिलॉसॉफी नाही आहे, यामध्ये रिअल लाईफमध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत ते पण मी मेन्शन केलेले आहेत. आणखी फॅमिलीमध्ये पण सगळे म्हणजे सगळ्यांना पण आनंद झाला आहे. सगळ्यांचे विशेष येत आहेत मला फोनद्वारे, कॉल्सद्वारे. ते पण त्यांचे कॉल्स आणि मेसेजेस बघून मला खूप काही एक वेगळ्याच प्रकारचा आनंद वाटतोय आणि एक स्वतःमध्ये एक असं वाटते की काहीतरी आपण एक थोडंसं वेगळं केलंय. म्हणजे धन्यवाद. क्या बात आहे सागरजी. मला एक म्हणजे विचारायला आवडेल की तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे मिरर द क्रिएटर ऑफ लाईफ, या पुस्तकामधला अशी कुठली एखादी गोष्ट आहे किंवा एखादा चॅप्टर आहे की जो तुमच्या खूप जवळचा आहे आणि त्यातला एखादा अनुभव तुम्हाला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल? जस्ट एक ट्रेलर म्हणू शकतो, जेणेकरून त्यांना एक आयडिया येईल की वा क्या बात आहे. नक्कीच सर. जीवन जगत असताना लाईफमध्ये खूप काही अडचणी येतात, म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी येत असतात. माझ्याही जीवनात भरपूर काही अडचणी आल्या इथपर्यंतच्या प्रवासामध्ये. ऑफकोर्स सगळ्यांचं मला मार्गदर्शन लाभलंय, भरपूर लोकांचा सहवास होता, मला मदत होती इथपर्यंतच्या प्रवासात. परंतु भरपूर काही अडचणी प्रत्येकाच्या जीवनात असतात. मला हे म्हणायचं आहे की त्या अडचणीला केंद्रबिंदू न मानता त्याच्यावर आपण जर योग्य पद्धतीने जर विचार केला तर प्रत्येक अडचणीमधून आपण बाहेर निघू शकतो. इनफॅक्ट मी हे म्हणेल की अडचणी ह्या एक संधीचं रूपांतर आपल्यामध्ये घेऊन येत असतं. अडचणीला जर तुम्ही पॉझिटिव्हली जर बघितलं
तर ती एक आपल्याला मिळालेली एक संधी आहे काहीतरी करण्यासाठी. ऑफकोर्स जर सगळ्यांची जर प्लेन लाईफ असली, सगळ्यात जर व्यवस्थित चाललं, तर त्या जीवनाला पण काही अर्थ नाही. माझ्या लाईफमध्ये खूप काही स्ट्रगल आले आणि मी तो हॅपीली म्हणजे मला आनंद वाटत होता. आता भरपूर सगळ्याच गोष्टी मी शेअर करू शकत नाही, पण ॲक्च्युली माझा जो प्रवास चालू झाला होता, घरच्यांनी भरपूर मला सपोर्ट केला आहे. आईवडिलांनी पण भरपूर काही सपोर्ट केला आहे, त्यांच्या पद्धतीने ते करत होते. पण कुठेतरी असं वाटलं की आपण पण थोडासा इंडिपेंडंट काहीतरी करायला पाहिजे आणि तो जो एक आनंद होता तो एक वेगळाच होता. म्हणजे पडणे, धावणे, चालणे, पुन्हा पडणे, म्हणजे यामध्ये असं वाटत होतं की ठीक आहे, तो इथपर्यंतचा प्रवास करत करत असताना म्हणजे तो प्रवास पुढे आणलाय. सो 2-3 अशा भरपूर काही इव्हेंट झाले आणि स्वाभिमानी स्वभाव होता, म्हणजे वृत्ती होती. त्यामुळे भरपूर काही इव्हेंट झाले. सो ते पुस्तकांमध्ये आहे, काही त्यामध्ये तुम्ही एन्जॉय कराल. क्या हो. ॲक्च्युली खरं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपण मांडतो, लिहितो, आपल्या काही गोष्टी असतात त्या आपल्या वाचकांबरोबर शेअर करतो. तर वाचको, मलाही असं वाटतंय की जेवढी आतुरता मला आहे की पटकन पुस्तक घेऊन आत अनुक्रमणिका काय आहे, काय त्यात दिलेल्या आहेत, काय काय गोष्टी सागर यांनी त्याच्यात मांडलेल्या आहेत. तर तशीच आतुरता तुम्हालाही असेल. तर आजच्या या कार्यक्रमाचा जो मुख्य आपला अजेंडा आहे तो म्हणजे पुस्तक लॉन्चिंग. तर त्या विषयाकडे आपण जाऊया. आणि तसं तर पाहिलं तर तुम्हाला पुस्तक दिसते इथे. तर मी सागरजींनाच सांगेल की एकदा तुम्ही आपल्या प्रेक्षकांना त्याचं प्रमुख कवर दाखवा, अनुक्रमणिका दाखवा, बॅकसाईड दाखवा आणि आपण घोषित करूया की द मिरर द क्रिएटर ऑफ द लाईफ या पुस्तकाचं लॉन्चिंग 21 जुलै 2024ला गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपन्न होत आहे. आणि ह्या आपल्या जे अमेझिंग सगळे पब्लिक आहेत, ऑनलाईन ऑफलाईन, आपल्या नातेवाईकांच्या समोर, तर सर्वात प्रथम वेळात वेळ काढून तुम्ही आलेला आहात. 7ची टायमिंग आपण दिलेली होती, तुम्ही आवर्जून त्या टायमाला तिथे आलेला आहात. आणि हां, तर आपण लॉन्चिंग करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या तुम्ही जिथं असाल तिथे सागरजींसाठी वाजूया. आणि आजच्या पुस्तकाचं जो दिमागदार सोहळा आहे पुस्तक प्रकाशनाचा, इथे आपण संपन्न होत आहे असं आपण म्हणूया. तर सागरजी, आम्ही खूप आनंदी आहोत की तुम्ही एक निर्णय घेतला पुस्तक लिहिण्याचा, आपले जे अनुभव आहेत, विचार आहेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, आणि ते वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न केलेत, धडपडलेत, त्याच्यातून दिशा काढली आणि ती गोष्ट पूर्णत्वात आणली. तर तुमच्या भावी वाटचालीसाठी असे तुमची अनेक पुस्तकं, टायटल्स बाजारात येऊ आणि तुमच्या ह्या कार्यातून समाजामध्ये एक चांगली ऊर्जा, एनर्जी जाऊ, समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी पसरो. तोच आहे की सकारात्मक स्पंदने समाजामध्ये पसरवाय. ग्रेट. सकारात्मकतेने भरलेलं एक पूर्ण पुस्तक आहे. आय होप की सर्वांना आवडेल. त्यामध्ये भरपूर काही गोष्टी ग्रेट. पुस्तकांमध्ये टोटल 220 पेजेस आहेत आणि मराठीमध्ये पुस्तक आहेत. सो यामध्ये एकूण 43 भाग दिलेले आहेत. वेगळ्या विषयांवर पुस्तकांमध्ये माहितीचा संच आपण दिलेला आहे. आय होप की सर्वांना हे पुस्तक आवडेल. वाचा आणि प्रतिक्रिया कळवा. पुस्तक वेबसाईटवर अवेलेबल असणार आहे, ते मी तुम्हाला शेअर करेन, लिंक वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये सगळं. सो पुस्तकाची किंमत आहे 299 रुपये. परंतु आज एक खास दिवस आहे, गुरुपौर्णिमा, आणि आमच्या गुरूंचा बर्थडे आहे. सो त्या निमित्ताने पुस्तक 249ला लॉन्च करतोय आजच्या दिवसाकरिता. जर आज कोणाला घ्यायचं असेल तर ते 249ला मिळेल. सो धन्यवाद. खरं म्हणजे असं म्हणतात की पुस्तकाची किंमत नसते, कारण की तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे त्याचे जे परिणाम दिसणार असतात ते खूप मोठे असतात. तर हे कितीला 299ला आहे, 249ला आहे, ही गोष्ट महत्त्वाची नाही. तुम्ही ते पुस्तक घ्यावं आणि ते वाचावं आणि ते तुमच्या इम्प्लिमेंट करावं. नुसतंच पुस्तक वाचलं आणि सोडलं. ॲक्च्युली मी माझा अनुभव सांगतो की मी आधी खूप पुस्तक वाचायचो आणि असं वाटायचं की क्या बात आहे, मला खूप सारी माहिती आहे. त्यामध्ये मी मेन्शन केलं आहे, मला ते सांगायला आवडेल. जसं तुम्ही आता बोलले की पुस्तक वाचल्याने एक माझी आई, म्हणजे आमची आई नेहमी आम्हाला म्हणायची की घातल्यापणाने गंगा वाहत नाही. सो त्याचा मिनिंग हाच होतो की
कोणी कितीही सकारात्मकतेने बोलले, पॉझिटिव्हिटी मोटिवेशन घेतलंय, पण स्वतः जोपर्यंत आपण ते आत्मसात करत नाही सो त्याचा फायदा होणार नाही. Correct. सो एक छोटासा लेख मी तो पण या पुस्तकामध्ये मेन्शन केला आहे 42 नंबरचा, घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही. तुम्ही बघू शकता. सो ते डिटेल्समध्ये टाकलं आहे, पुस्तकाच्या शेवटी आहेत. म्हणजे पुस्तक सगळं केल्यानंतर पण आपल्याला आपण काय करायसाठी काहीतरी स्वतःहून काहीतरी करावं लागतं. सो ते एक मेन्शन केलं आहे. भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. फायनली खूप आनंद होतोय की स्वतः लिहिलेलं पुस्तक मी क्या लॉन्च बात आहे. केलंय आणि Great. धन्यवाद. तर मी सगळ्यांची रजा घेतो इथे ह्या ठिकाणी. आजचा खूप छान कार्यक्रम झालेला आहे. सागरजी, तुमच्या भावी आयुष्यासाठी आमच्या सर्वांकडनं, आमच्या वाचकांकडनं जे लाईव्ह आहेत इथे, ऑफलाईन सगळे बरगतचा आपला हॉल भरलेला आहे, त्यांच्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सागरजींना 2 शब्द बोलायचे आहेत वाटतं. ऍक्च्युली तुम्ही सर्वांचे मनापासून आभार. इथे उपस्थित सर्व मी बघतोय, यामध्ये सर्व माझे पारिवारिक सदस्य आहेत. त्यामध्ये माझे मित्रवर्ग असतील, माझे कॉर्पोरेटचे काही फ्रेंड सर्कल आहेत, माझे काही सिनियर्स आहेत, सर्वच छोटे मोठे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथपर्यंतच्या प्रवासात मी तुमच्याकडनं भरपूर काही शिकलो. इथपर्यंतच्या प्रवासात तुमचं मला भरपूर काही मार्गदर्शन लाभलंय, त्यामध्ये सगळेच. सो त्यांचा मनापासून एकदा आभार. आणि तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल पण तुमचे मनस्वी आभार. आणि असंच तुमचं प्रेम आणि सहकार्य लाभो, आणि आयुष्यामध्ये अशा सकारात्मकता ज्या गोष्टी आहेत त्या माझ्याकडनं घडो अशी मी अपेक्षा करतो. बढिया. मित्रांनो, एकतर 2 गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे मला असं वाटतं, एकतर आपण सगळ्यांनी पुस्तक घ्यावं, ते वाचावं, ते आत्मसात करावं, त्यातल्या चांगल्या गोष्टी बघाव्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवडलेल्या असतात त्या 3 मित्रांना, 4 लोकांना सांगाव्यात, म्हणजे त्यांच्याही आयुष्यामध्ये फरक पडेल. तर मला असं वाटतं की तुम्हीही तसं करू शकता. तुम्ही पुस्तक वाचू शकता आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांमध्ये त्यांनाही तुम्ही रेकमेंड करू शकता. वाढदिवस असेल, लग्नकार्य असेल, एखादं गिफ्ट द्यायचं असेल, तर मला तर असं वाटतं की हे पुस्तक खूप छान आहे या सगळ्या गोष्टींसाठी, गिफ्ट देण्यासाठी, की जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये फायदा होईल. तर मी जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा सागरजींना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला आलात आणि ह्या दिमागदार सोहळ्याचा एक हिस्सा झालेला आहेत. स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार सर्वांनी. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन पुस्तकाच्या लॉन्चिंगमध्ये. सागरजी धन्यवाद. थँक्यू. प्रयत्न करू नक्की. Great. ऍक्च्युली मराठीत आहेत. काही लोकांनी मला सजेस्ट केलंय, काही जे आहेत माझे महाराष्ट्राच्या बाहेर, म्हणजे अदर दॅन महाराष्ट्र, त्यांना थोडंसं मराठी लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो, तर ते त्यांच्यासाठी माझं चाललंय की इंग्लिश लिटरेचरमध्ये पब्लिश करण्याचा. सो विदिन 2-3 मंथ्समध्ये मी इंग्लिश लिटरेचरमध्ये पण मी पुस्तक पब्लिश करणार आहे. ग्रेट सागरजी. हो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही सर्वांना धन्यवाद आभार. सर्वांचे, इथे उपस्थित सर्वांचे. माझे ॲक्च्युली पत्नी आहेत हर्षाली सावंतगिरे. प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे स्त्री असती. त्यांनाही त्यांचंही स्पेशल 700 किलोमीटर वरून लांबलेले मित्र परिवार, पवन सावंत, शुभम कावडे, त्याचबरोबर सुजय तारक, स्वप्नील भाऊ, सुप्रियाताई आणि आमचे हेमंत चौधरी साहेब, डिजिटल हेड, जे की इथे बसलेले आहेत. एकदा त्यांना पण दाखवते. सो उपस्थित सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद, तुम्ही उपस्थिती दाखवली. असंच प्रेम राहू द्या. पुस्तक आज पब्लिश झालंय, सो आजच्यासाठी 249ला पण लॉन्च करतोय. धन्यवाद. थँक्यू.